दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमावरून वाद पेटलेला होता। आयोजकांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून धमक्या आलेल्या होत्या। कार्यक्रमात धर्माविरोधी गाणी सादर करण्यात असल्याचा आरोप हा आयोजकांवरती करण्यात आलेला होता। हिंदुत्ववादी संघटनांनी धमक्या दिलेल्या होत्या। गेल्या 28 वर्षांपासून सारसबागेत दिवाळी पहाटेचा कार्यक्रम हा आयोजित केला जातो। मात्र धमक्यांमुळे कंटाळून कार्यक्रमच रद्द करण्याचा आयोजक विचार करत होते। अखेर पोलिसांनी सतर्कता बाळगण्याचं आश्वासन दिल्यावर आयोजकांनी कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार उद्या पहाटे हा कार्यक्रम रंगणार आहे। आडव्याला पुण्यातल्या सारसबागमध्ये गोवर्धन दिवाळी पहाट होते आणि यामध्ये आता कोणताही खंड पडणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। समाज माध्यमात एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आयोजकांनी ही दिवाळी पहाट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र पुणे पोलिसांनी त्यांना परवानगी दिली। त्यानंतर आपण बघतोय की या दिवाळी पहाटची सगळी तयारी आता आयोजकांकडून सुरू झालेली आहे। गेल्या 28 वर्षापासून या सारसबागमध्ये ही दिवाळी पहाट नित्यनेमानं या ठिकाणी पार पडते। मात्र काही संघटनांकडून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आणि त्यात धमकीवजा इशारा देण्यात आला होता। या दिवाळी पहाटमध्ये धर्माच्या विरोधात काही गाणी गायली जातात, त्यामुळं ही दिवाळी पहाट रद्द करण्यात यावी अशा प्रकारचा हा मेसेज त्यामधून देण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर आयोजकांनी ही दिवाळी पहाट आपण रद्द करतोय अशा प्रकारचं एक प्रसिद्धीपत्रक सुद्धा जाहीर केलं। त्यानंतर पुणे पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि ही दिवाळी पहाट घ्यावी, नित्यनेमाने ती पार पडावी, 28 वर्षाची परंपरा जी आहे त्यामध्ये कुठलाही खंड पडू नये अशा प्रकारच्या सूचना पुणे पोलिसांनी दिल्या। आणि त्यानंतर आपण बघतोय की दिवाळी पहाटची सगळी तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि उद्या म्हणजेच दिवाळी पाडव्या दिवशी सारसबागमधील ही दिवाळी पहाट नित्यनेमाने पार पडणार आहे। कॅमेरामन विजय राऊतसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पुणे। पनवेल महापालिका आणि श्री राम